जय शिवराय मित्रांनो, मे महिना तसेच फेब्रुवारी महिना या महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि त्या शेतकऱ्यांना आता राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला आहे. आता याच्यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि त्यांना एकूण किती निधी वितरित करण्यात येणार आहे, याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात प्रथम छत्रपती संभाजीनगर विभाग, तर याच्यामधील लातूर, छत्रपती संभाजीनगर तसेच परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव एवढे जिल्हे याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत. आणि याच्यामध्ये आता लातूर जिल्ह्यासाठी एकूण 84 शेतकरी पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी 7,44,000 रुपये एवढ्या निधी मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी एकूण 750 शेतकरी आणि त्यांच्यासाठी 40,24,000 एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. तसेच परभणी जिल्ह्यासाठी एकूण 512 शेतकरी आणि 39 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामधील एकूण 23 शेतकरी आणि त्यांच्यासाठी 3,15,000 रुपये एवढा निधी. तसेच नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 102 शेतकरी आणि 10 लाख एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामधील एकूण 192 शेतकरी आणि 19 लाख रुपये. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यासाठी 942 शेतकरी आणि 67 लाख रुपये. त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, तर याच्यामध्ये एकूण 434 शेतकरी आणि 64 लाख रुपये एवढा निधी वितरित करणार आहे. तर मित्रांनो, हे आहे एप्रिल महिन्याचं. आणि त्याच्यानंतर मे महिन्याचा जर विचार करायला गेला तर याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी एकूण 1,001 शेतकरी पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी 88 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर याच्यामध्ये 2,681 शेतकरी पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी 307 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर परभणी जिल्हा, एकूण शेतकरी आहेत 1,467 आणि 154 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी एकूण 456 शेतकरी आणि त्यांच्यासाठी 36 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यासाठी 4,180 शेतकरी आणि 355 लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामधील एकूण 30,30,302 शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी 28,81,00,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामधील एकूण 13,490 शेतकरी आहेत आणि त्यांच्यासाठी 10,85,00,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी 10,846 शेतकरी पात्र आहेत आणि त्यांच्यासाठी 837 लाख रुपये एवढा निधी हा वितरित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये नेमके कोणकोणते जिल्हे होते, त्याच्यानंतर याच्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत आणि तेथील शेतकऱ्यांना हा निधी किती लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे, याची सविस्तर माहिती अशी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. आता याच्यानंतर हे अनुदान राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसं मिळणार आहे, त्याच्यानंतर कधी मिळणार आहे, याचीसुद्धा माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.